अतिशय महत्त्वाचं. सायली पवार, मला वाटतं तुम्हीही या स्वरूपाचं काम करता. तुमची आवाज नावाची संघटना आहे. एक सांगा की तुम्ही आता पनवेलमध्ये मला वाटतं किती SY कुठल्या TYBA ला, हा TYBA तुम्ही शिकत आहात. तर शिकत असताना आवाज नावाची संघटना स्थापन करावी, त्यामध्ये काम करावं असं का वाटलं, काय? कारण की मी एक पहिली NSSची स्टुडंट होती. 2 वर्ष मी NSSची स्टुडंट होती. त्यानंतर मग मला समाजासाठी काहीतरी करण्याची भावना मला निर्माण झाली. मग समाजासाठी काय करायचं? मग माझ्यासाठी एक ऑप्शन होता आवाज सर्व्हिस सोसायटी. त्या माध्यमातून मी खरं सांगते की अशी काही काही सामाजिक कार्य केले, ते कार्य करताना मला अक्षरशः आनंद झाला. आत्ताच दिवाळीला आम्ही ना एक इव्हेंट केला. त्या इव्हेंटला पनवेलपासून 10 किलोमीटरवरती रितघर म्हणून एक गाव आहे, तिथे जाऊन गरिबांना आम्ही कपडे वाटप केले. दिवाळीसाठी दिव्यात तेल, त्यांच्याकडे साधं जेवणासाठी तेल नव्हतं, आम्ही ते तेल दिलं, दिवे दिल्या, कपडे असे सगळे वाटप केले. मोठमोठी लोक दिवाळी अगदी 10,000 वाटेल ते फटाक्यांवरती लाखो पैसे खर्च करतील, पण आपल्याच इथे आपल्या भारतात आपल्या समाजामध्ये गरीब लोक कितीतरी आहेत. त्यांच्या घरी दिवाळी म्हणजे काय हे त्यांना माहिती नाही आहे. ते त्यांची पण दिवाळी साजरा करणं फार गरजेचं आहे, हे आम्ही लक्षात घेतलं. आणि मग आम्ही ठरवलं जसं आपण दिवाळी करतो त्याच प्रकारे थोडीशी का होईना त्यांनाही सुख मिळावं दिवाळीचं. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत दिवाळी साजरा केली. त्यांच्यासोबत जाऊन दिवाळी साजरा केली हे एक आहे. पण दुसरी गोष्ट म्हणजे काही अनाथ मुलं आहेत, त्यांना एड्स झालेला आहे, त्यांच्या आईवडिलांनी त्यांना सोडून दिलेलं आहे. मग त्या मुलांनी काय करावं? त्या मुलांसाठी आम्ही त्यांच्या तिथे जाऊन त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करतो, त्यांच्यासोबत खेळतो, त्यांना अनेक अशा गोष्टी देतो. आता श्रीमंत लोकांकडे जास्त पैसा असतो, वापरलेल्या वस्तू 2-3 दिवस जरी वापरलेल्या वस्तू फेकून देतात. आम्ही काय करतो, त्या वस्तू गोळा करतो आणि अशा त्यांच्या अनाथ मुलांमध्ये वाटप करतो. आपण वस्तू फेकून देतो पण बघत नाही की अरे ह्याच्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला पण उपयोग होईल की नाही, ह्याचा विचार केला पाहिजे. आणि मी ही एकच सांगेन, जनसेवा हीच ईश्वर सेवा. अगदी खरं. म्हणजे या प्रकारचं सामाजिक भान असणारे तरुण सुद्धा आहेत की ज्यांना असं वाटतं की सर्वसामान्य बाकीच्या लोकांचं काही करणं, त्यांना तिथे त्यांच्या समाजसेवा किंवा काय या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण काही केलं पाहिजे असं वाटतं. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. सायली पवार आणि तिचे सहकारी या प्रकारचं काम करतात. एकीकडे कॉलेज आपण करतो आहोत आणि तरीसुद्धा काही वेगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत, कारण या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आपल्यासोबत सोनाली कुलकर्णी आहे. सोनाली कुलकर्णी, तुम्ही चर्चा ऐकता आहात. मला असं दिसतं की अलीकडे सिनेमाचे सुद्धा विषय सातत्याने बदलत चाललेले आहेत. एक काळ असा होता की सिनेमाचे विषय टिपिकल पारंपरिक होते, पण आज मात्र सिनेमाचे विषय बदलत चाललेले आहेत आणि प्रामुख्याने तरुण हा सिनेमाचा केंद्रबिंदू होत चाललेला आहे. आता तुमचा क्लासमेट हा जो चित्रपट आहे तो सुद्धा प्रामुख्याने तरुणांच्या भोवती गुंफलेला असा चित्रपट आहे. एकूण हे जे बदलतं कथासूत्र आहे त्याविषयी काय सांगा? मला नक्कीच क्लासमेट्स विषयी सांगायला आवडेल या निमित्ताने, कारण आज आपण युवक दिवस साजरा करतोय आणि हा सिनेमा पूर्णतः युवकांच्या आणि युवा पिढीबद्दल सांगणारा आहे. कॉलेजमध्ये आपण असताना खूप दंगामस्ती करतो, खूप मजा करतो, खूप आपली स्वप्न असतात ती पूर्ण करायचा प्रयत्न करत असतो. पण या पलीकडे जाऊन कॉलेजमध्ये आपण खूप काही गोष्टी शिकतो जी आयुष्यभरासाठी आपल्याला गरजेची असतात किंवा आयुष्यभर आपल्याला पुरतात. त्या सगळ्या गोष्टींवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. आतापर्यंत आपण वेगवेगळ्या ट्रेलर्समध्ये खूप मजा मस्ती पाहिली आहे, पण मला खूप अभिमान आहे की मी क्लासमेट्स नावाच्या या सिनेमाचा भाग आहे, ज्याच्यात फक्त चांगली साईड ऑफ द कॉलेज म्हणजे किंवा मजा मस्ती नाही, तर या पलीकडे जाऊन युवा पिढी खरंच कुठल्या गोष्टींमधनं जाते, कॉलेजमध्ये असताना काय वेगवेगळे प्रसंग घडू शकतात आणि आपली एखादी कुठली तरी छोटीशी एक चूक असू शकते जी आयुष्यभरासाठी आपलं आणि आपल्या मित्रमैत्रिणींचं आयुष्य कम्प्लिटली बदलून टाकते. मैत्री, प्रेम, माणुसकी या सगळ्या गोष्टींचा खूप मोठा आढावा घेतला गेला या सिनेमामध्ये. आणि हा सिनेमा फक्त कॉलेजवरती गाणी आणि मजा आणि कॅन्टीन एवढ्या पुरताच मर्यादित नाहीये. मला हे सांगायला आवडेल की आजकालची जी युवा पिढी आहे, आमचा जो डायरेक्टर आहे आदित्य सरपोतदार, तोही अतिशय यंग आहे आणि या सगळ्या यंग लोकांनी एकत्रित येऊन एक विषय एक मेसेज देणारा सिनेमा काढलाय. हा मेसेज मी आता सांगणार नाही, पण यातलं एक छोटी गोष्ट एवढीच आहे की आजकाल आपण
खूप व्हर्च्युअल मीडियममध्ये जगतो. व्हॉट्सॲप असो, फेसबुक असो, सोशल नेटवर्क असो, ते अतिशय गरजेचं आहे. कालाच्या प्रमाणे आपल्याला या सगळ्या गोष्टींची गरज आहे. पण कुठेतरी जे फेस टू फेस कम्युनिकेशन आहे, माणूस आणि माणुसकीची जी रिलेशनशिप आपण कुठेतरी हरवत चालली आता, ती परत एकदा चाचपडून पाहण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की ज्या गोष्टींमध्ये प्रोज आणि कॉन्स दोन्ही आहेत, कुठे कोणाचा वापर किती करावा, कुठल्या गोष्टीचा वापर कितपत बॅलन्स करावा, हे अतिशय आजच्या युवा पिढीने बघणं अत्यंत गरजेचं आहे. आणि कुठेतरी आपण आपल्या फेसबुक अपडेट्समधनं, व्हॉट्सॲप अपडेट्समधनं बाहेर येऊन आजूबाजूला काय घडतंय ते बघणं अत्यंत गरजेचं झालंय. आणि हा मेसेज मला या सिनेमाच्या माध्यमातून लोकांना द्यावासा वाटतो की मैत्री आणि माणुसकी जी फेस टू फेस असते ती पुन्हा एकदा अनुभवायची गरज आहे. आणि ही नातेसंबंध. येस, धन्यवाद सोनाली. अतिशय महत्वाची गोष्ट आहे ही. धर्मकीर्ती, सुमंत, मला एक सांगा की खरोखर आता मगाशी जसा सोनालीने उल्लेख केला एकूण फेसबुकचा, सोशल मीडियाचा किंवा या प्रकारच्या माध्यमांचा, या माध्यमांनी बऱ्यापैकी तरुणांचं भावविश्व बदलून टाकलेलं आहे, हा एक मुद्दा. आणि तरुणांच्या बदलत्या भावविश्वातूनच ते अभिव्यक्त झालेलं आहे, हाही दुसरा मुद्दा. या सोशल मीडियानं किंवा एकूण माध्यमांनी नक्की जग कसं बदललंय, तुम्ही या माध्यमांकडे कसं बघता आहात? एक तर मला असं वाटतं की फार मोठ्या प्रमाणावर ज्याला मी भाषिक कचरा म्हणेन अशा गोष्टीचा खूप ही भाषिक कचरा खूप वाढलेला आहे. कारण की माध्यम म्हणजे आपल्या मनात विचार येतात आणि त्याच वेळेला आपण ते लिहून विविध इतक्या वेगवेगळ्या माध्यमांमधनं आपण ते सतत व्यक्त करत राहतो आणि त्यातनं आपण काय व्यक्त करत राहतो ह्याचा आपण ट्रॅक सोडतो. आणि ती जी व्यक्त केली जात असते ती भाषा असते, ते विचार असतात आणि ते काय व्यक्त केले जात असतात ह्याचा अनेकदा काहीच विचार होत नाही. आणि म्हणजे मला स्टोरी ऑफ स्टफ नावाची एक जी फिल्म आहे त्याच्याविषयी बोलायला आवडेल की एक ई वेस्ट, आपण जी काही ही उपकरणं वापरतो विशेषतः प्लॅस्टिकची, कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक मीडियममधनं तयार होणारा जो वेस्ट आहे त्याचे पॅसिफिक महासागरामध्ये बेटं तयार झालेली आहेत. आणि तो कचरा जो आहे तो रिसायकल देखील होणं शक्य नाही. तसा भाषिक कचरा खूप मोठ्या प्रमाणावर तयार झालेला आहे आणि तो भाषिक कचरा हा रिसायकल तर होणारच नाही आहे, पण त्याच वेळेला तो भाषिक कचरा असल्यामुळे तो आकलनाच्या संदर्भात असलेला कचरा आहे. कारण भाषेतनं आपण गोष्टी समजून घेत असतो, भाषेतनं आपण जगणं समजून घेत असतो. तर हा आकलनात आपल्या प्रश्न येत चाललेले आहेत आणि हा कचरा आपल्या मेंदूच्या क्षमता कमी करत जाणार आहे. तुम्ही व्हॉट्सॲपवर जर विविध अपडेट्स आणि त्यातले विनोद जर विशेषतः पाहिले तर तुमच्या असं लक्षात येईल की हे विनोद आता विनोदी राहिलेली नाही आहे, म्हणजे विनोदातला विनोद कमी झाला आहे. अशा विविध शब्दांचे अर्थ बदलत चाललेले आहेत. तर हे बदललेले अर्थ समजून घेणं फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. मोनाली, तू या नाटक आहे बिनकामाचे संवाद, त्यातनं मी हे मांडायचा प्रयत्न करतोय. अगदी बरं. मोनाली, तू या सगळ्या संवाद माध्यमांकडे कसं बघतेस? अगदी थोडक्यात, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. खूप पॉझिटिव्हली पाहते मी, कारण मी आणि माझे मित्रमैत्रिणी ह्या गोष्टी, फेसबुक पेजेस असो, व्हॉट्सॲप असो, ह्याचा खूप पॉझिटिव्हली वापर करतो. कारण इतर वेळी तरुणांना त्यांचं मतं मांडण्याची एक जागा नव्हती आणि ती फेसबुक आणि व्हॉट्सॲपने आम्हाला अवेलेबल करून दिली आहे, म्हणून पूर्णपणे त्याचा आम्ही वापर करतो. हो, मे बी भाषिक कचरा वगैरे हा कॉन्सेप्ट असेल जरी, पण असा बहुतेक तरुण आहे जो त्या गोष्टीकडे खूप पॉझिटिव्हली पाहतो आणि खूप पॉझिटिव्हली वापरही करून घेतो. त्यामुळे हे एक खूप चांगलं मीडियम झालंय तरुणांना एक्सप्रेस होण्यासाठी. रुचा बापट, मला अगदी थोडक्यात सांगा की मागच्या पिढीकडून या पिढीच्या अपेक्षा काय आहेत? मागच्या पिढीकडून ह्या पिढीच्या अपेक्षा अशा आहेत की आपला भारत, आपली संस्कृती हे सगळं तुम्ही घेऊन पुढे प्रगती करा, तंत्रज्ञान विकसित करा
आणि अक्षय इंडेकर, आपल्याकडे अगदी कमी वेळ आहे. शेवटी मला सांगा की तरुणांपुढची आव्हानं काय आहेत आणि उद्या जर खरोखरच अभ्युदयाची आशा असेल तर ती कशामध्ये दडलेली आहे? मला असं वाटतं की राजकीय प्रतीकांच्या कुठल्याही आहारी न जाता आपला आपला मार्ग स्वतःच्या पद्धतीने शोधण्याचं सगळ्यात महत्त्वाचं आव्हान मला आत्ताच्या तरुणांपुढे दिसतं की ज्या पद्धतीने राजकारणामध्ये सुद्धा झुंडशाहीचा वापर करून घेताना दिसतो की एक प्रतीक कुठेतरी समोर केलं जातं, त्या प्रतीकासाठी केवळ निवडणुकीच्या काळामध्ये तरुणांचा वापर करून घेतला जातो, त्याच्यानंतर त्या इच्छा आकांक्षेला कुठेतरी क्षणभर जागृत करून नंतर पूर्णपणे विसरून देण्याचं काम मोठ्या प्रमाणावर समाजात चालू आहे. तर त्याला बळी न पडता स्वतःची वाट शांतपणे स्वतः शोधणं. आता जसं आम्ही पण आमच्या सिनेमाच्या माध्यमातून मी जे करू इच्छित होतो त्याच्यामध्ये पण स्वतःच्या म्हणजे तरुणाईने स्वतःचा आवाज शोधण्यासाठी काय पद्धतीचे मार्ग असावेत. स्वतःचा आवाज शोधण्याचा प्रयत्न तरुणाईने केला पाहिजे, कारण स्वतःची वाट स्वतः शोधावी लागते. तुमच्या आकांक्षा काय आहेत याचा वापर करून तुम्हाला स्वप्न दाखवून अनेकदा तुम्हाला ग्राहक करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. अशा वेळी सावध राहणं आणि आपली वाट आपण शोधणं हे अतिशय महत्त्वाचं असं म्हणाले अक्षय इंडेकर आणि सगळेच तरुण. दोस्तांनो, या तरुण मित्रांनी बदलून टाकली सगळी चर्चा. कसा आवाज होता आजचा, रोजच्यापेक्षा वेगळा होता ना. या पिढीला बदल हवा आहे. तरुण तोच असतो ज्याच्या डोळ्यात असतात स्वप्न. तरुण तोच असतो ज्याला खुणावतात आकांक्षा, पण त्याला स्वप्न विकताना त्याचीच तर फसवणूक होत नाही ना. फेसबुकवरच्या आपल्या तरुणाईला आपला चेहरा सापडलाय का? तो त्यांना गवसावा यासाठी व्यवस्था म्हणून काय करता येईल, काय बदलता येईल? स्वामी विवेकानंद म्हणाले होते, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत न आशा असं म्हणत धावणारी ही तरुणाई ती अडखळते, पण तिला तिची वाट सापडेल. आणि भाषासुद्धा त्यावरच अवलंबून आहे या देशाचं प्राक्तन, आणि हीच असेल आपली अभ्युदयाची आशा. या आशेसह आज थांबूया इथंच. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.